श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 68। शोध घेरे सद्गुरूचा, नाद सोडून काही होण्याचा। एक अनवाणी डोक्यावर जटा आणि भली मोठी दाढी असलेला माणूस प्रवेशद्वारातून आत आला। त्याने भगव्या रंगाची कौपीन घातली होती, जिच्यामुळे त्याची नग्नता थोड्या प्रमाणात झाकली गेली होती। कुमारला पाहताच तो त्याच्या जवळ गेला। कुमार आपले अश्रू पुसून उभा राहिला। त्या अनोळखी माणसाने एकही शब्द न उच्चारता तामिळ भाषेत काहीतरी खरडलेला एक मळका कागद त्याच्या हातात दिला। कोणी? कुमार काही विचारणार इतक्यात तो अनोळखी माणूस वळला आणि निघून गेला। थांब! पाठीमागून कुमारने हाक मारली, तोपर्यंत तो अनोळखी माणूस दिसेनासा झाला होता। थकव्यामुळे त्या माणसाच्या मागावर न जाता कुमार एका बाकावर बसला आणि कागदावर लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करू लागला। ती एक कविता होती। मूर्खा, क्षणभंगूर आयुष्य तुझे ते, न जाणो कधी अकस्मात मरण भेटे। येणे जाणे अविरत नित्याचे, तुझे माझे सर्वांचे। जरी नियमबद्ध असेल तुझे वागणे, दे झुगारुनी तू रूढी बंधने। धुंद स्वच्छंद जाणीवेत पोहणे, हे चिरे मुक्त होणे। शोध घेरे सद्गुरूचा, नाद सोडून काही होण्याचा। आणि त्या शून्यात तुवा व्हावे रिक्त, उरावे अव्यक्त व्हावे मुक्त। खाली सही केलेली होती, शून्य, कोणीही नाही। श्री एम यांच्या शून्य या पुस्तकातून। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।